नमस्कार मंडळी. हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? मी होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. तर सध्या आपण क्लास 1 चे ग्रामर शिकत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स शिकलो. हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, खूपच चांगला प्रतिसाद आपल्याला त्या व्हिडिओला मिळाला आहे. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. खूप छान कमेंट्स पण आलेले आहेत. तसेच हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास तुम्हाला कसा वाटला ते तुमचं मत आम्हाला सांगायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वन अँड मोर दॅन वन, म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल नाउन. पण क्लास 1 च्या मुलांना आपण ते शिकवत असतो अगदी सोप्या भाषेमध्ये. आणि आज आपण प्रॅक्टिकली कसं त्यांना शिकवतात ते सुद्धा मी प्रॅक्टिकली त्यांना दाखवणार आहे, डिफरन्स वन अँड मोर दॅन वन मध्ये. तर पहिले सुवानीला विचारूया की नाउन्सचे 2 टाइप्स असतात. कुठले कुठले? सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर म्हणजे वन आणि प्लुरल म्हणजे मेनी. गुड. तर सिंग्युलर नाउन म्हणजे एक वस्तू, त्याला आपण म्हणत असतो सिंग्युलर नाउन. आणि प्लुरल नाउन म्हणजे त्याला मेनी थिंग्स असतील, ॲनिमल्सचे नाव असतील, एखाद्या व्यक्तीचे नाव, त्याला आपण नाउन्स म्हणत असतो. पण नाउन्स 2 प्रकारचे असतात, सिंग्युलर आणि प्लुरल. तर सिंग्युलर म्हणजे एक आणि प्लुरल म्हणजे अनेक. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. हे का शिकवते? कारण क्लास 1 चं सुवानी क्लास 1 मध्ये आहे, फर्स्ट मध्ये आहे आणि तिला हे ग्रामर आता शिकवलं जातंय. आर्टिकल्स त्यांना शिकवले गेलेत, हेही तिचं रिव्हिजन होतंय, तिला शिकवलं गेलेलं आहे. आणि आता ह्याच चॅप्टर वरती तिची वर्कशीट होणार आहे. तर तुमच्या मुलांना सुद्धा क्लास 1 च्या मुलांना हे ग्रामर असेलच, म्हणून हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये, जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता, म्हणजे त्यांच्या मुलांनाही हा व्हिडिओ युजफुल असेल. तर जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया की आपण एक वस्तूला इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो आणि एकापेक्षा जास्त असतील म्हणजे अनेक वस्तू असतील तर आपण त्यांना काय म्हणत असतो ते. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो सुवानी, वन ब्रश. मेनी ब्रशेस. गुड. वन वॉच. मेनी वॉचेस. व्हेरी गुड. वन बुक. दिस इज अ बुक. and many Books. these are the books. This is Dress. one Dress. many Dresses. these are the Dresses. very good. One Pen. many Pens. this is One pen. and these are the Many pens. very good. One What is tomato. this? Tomato. Tomato and these are the Tomatoes. many tomatoes. One Tomato. ओके. सो सुवानी, तर हे सगळं सांगितलं आहे की वन ब्रश, ब्रशेस, पण तुमचं लक्षात आलं असेल बुक, बुक्स, पेन, पेन्स, पण वॉच, वॉचेस, ब्रश, ब्रशेस, ड्रेस, ड्रेसेस, टोमॅटो, टोमॅटोज. तर असं का? तर आपण जेव्हा नाउनला, सिंग्युलर नाउनला आपण त्याला प्लुरल करत असतो तेव्हा आपण त्याला एस किंवा ईएस लावत असतो. तर मुलांनो, तुम्ही विचार करता का की एस कुठे लावायचा, किंवा वॉच, वॉचेस का आणि बुक, बुक्स का? तर विचार करता की कुठं एस लावायचं आणि कुठं ईएस लावायचं. तर ते अगदी सोपं आहे. सुवानीला तर ते क्लिअर झालंय आणि आता हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात म्हणजे तुम्हालाही हे स्पष्ट होईल आणि ते तुम्ही कधीही विसरणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्याला सुवानी आता सांगणार आहे की एस कुठं लावायचं आणि ईएस कुठं लावायचं ते. सो आता आपण सुवानीला इथं फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत, पण ते आपण कुठं एस लावायचं आणि कुठं ईएस लावायचं ते आपण आता बघणार आहोत. तर सुवानी हे ब्लँक्स मध्ये फिल करेल. तर बघूया. सो व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही सुद्धा हे असं आता नोट मध्ये नोट करू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हीही ही प्रॅक्टिस करू शकतात. सो वन रोज, 4 roses. राईट. रीड द स्पेलिंग. ROSES. Roses. Okay. So next word is one. One girl, 3 girls. Okay. Right here. Read the spelling also. GIRLS. Very good. Next word is one. Car, 2 cars. 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 Oh, amazing. One. Egg, many eggs. Very good. Read the spelling. EGGS. Okay. So next word is one. Orange, 3 oranges. Okay. Very good. Read the spelling loudly. ORANGE.
S. Try to write neat and clean. Okay. Next word is One hand, two hands. H A N D S. okay. You have to write with small letter. Next word is one. Three trees. Very good. Read the spelling also beta. TREES. Trees. व्हेरी गुड. तर मंडळी आपण शिकलो की कुठं एस प्रत्यय लावायचं ते. आता आपण वळूया ES कडे. सो आता आपण काय बघणार आहोत सुवानी? Fill in the blanks by adding ES. ओके. सो ES कधी लावलं जातं की ज्या शब्दांच्या लास्ट म्हणजे एंडिंग मध्ये लास्ट मध्ये एस असेल किंवा डबल एस असेल किंवा SH असेल, CH असेल, X असेल किंवा O असेल, त्याच्या शेवटी आपण काय लावतो? ES. पण त्याच्या एंड मध्ये जर वर्डच्या एंडिंग मध्ये जर लास्ट मध्ये हे लेटर्स आले तर आपण काय लावणार? ES. ओके. जसे की वन Bus, many buses. रीड द स्पेलिंग. BUSES. व्हेरी गुड. वन. One mango, two Two. mangoes. ओके. राईट द स्पेलिंग अँड रीड ऑल्सो. MANGO. Mango. काय लावायचंय? मेनी आहेत ना, टू. Mangoes. हा मग लाव ना. व्हेरी गुड. नाव नेक्स्ट वर्ड इज One box, three boxes. BOXES. व्हेरी गुड. वन ग्लास. Many glass. मेनी. Glasses. हा. रीड द स्पेलिंग. GLASSES. व्हेरी गुड. ओके. सो नेक्स्ट वर्ड इज वन. One watch, five watch. फाइव. Watches. WACHES. नेक्स्ट वर्ड इज One bush, four bushes. वंडरफुल. सो मुलांना तुमचं लक्षात आलं असेल आता हे जे वर्ड्स होते बघा, इथं लास्ट मध्ये एस आहे, इथं लास्ट मध्ये ओ आहे, इथं एक्स आहे, इथं डबल एस आहे, इथं CH आहे आणि इथं SH आहे. म्हणून आपण लास्ट मध्ये त्याला काय लावलं? ES लावून आपण त्याला काय केलं? मेनी केलं. मेनी जर असेल तर आपण त्याला काय रीड करतो? Buses. बस. Buses. व्हेरी गुड. तर एकदा हे रीड करूया. One bus, many buses. One mango, two mangoes. One box, three boxes. लाऊडली. One glass, many glasses. One watch, five watches. One bush, four bushes. व्हेरी गुड. वन गर्ल, मेनी Girls. वन स्टार, थ्री. Stars. वन मोबाईल, थ्री. Mobiles. व्हेरी गुड. वन पेन्सिल, मेनी. Pencils. वन बॉय, मेनी. Boys. ओके. सो क्लास 1 मध्ये सिंग्युलर आणि प्लुरल अशा पद्धतीने शिकवलं जातं, पण त्याला ते चॅप्टरला मुलांच्या भाषेमध्ये एकदम सिंपल लँग्वेज मध्ये वन अँड मोर दॅन वन असं शिकवलं जातं. म्हणजे एक आणि एकापेक्षा जास्त असेल तर तुम्ही काय बोलणार? सर सुवानी, केव्हा आपण एस आणि ES लावतो? जर कोणते बी थिंग्स नेम्स मोर दॅन वन असेल तर आपण एस आणि ES लावून त्याला रीड करत असतो किंवा राईट करत असतो. राईट? क्लिअर? सो आय होप मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, काही टॉपिक आम्हाला सजेस्ट करायचे असतील तर ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की सजेस्ट करा. त्याचप्रमाणे तुम्हाला सुवानीचं रायटिंग रीडिंग कसं वाटतंय ते सुद्धा तुम्ही आम्हाला कॉमेंट थ्रू कळवू शकता. सो मंडळी, जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण इथं सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकत असतो, तेही आपल्या मराठीतनं, आपल्या मातृभाषेतनं. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.